राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आज मी तुम्हाला प्रयोगाबद्दल बोलणार आहे. प्रयोग हे तुम्हाला मी फक्त 5 मिनिटात सर्व समजून सांगणार आहे. तुम्हाला जे भाग कठीण जातात किंवा जे प्रकरण कठीण जातात ते तुम्ही काय करायचे, मला कमेंट करून सांगायचं की सर हे प्रकरण घ्यावं. मग आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला समजून देऊ. चला आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, प्रयोग म्हणजे काय तर प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून प्रयोग शब्द तयार झाला. मग प्रयोग म्हणजे काय तर कर्ता व कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम म्हणजे प्रयोग. कर्ता व कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम म्हणजे कसं, कधी कधी कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कधी कधी कर्मानुसार बदलतं आणि कधी कधी दोहीनुसारही बदलत नाही. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय म्हटलं, आपण म्हटलं की पंकज पत्र वाचतो. डायरेक्ट काम आहे आपलं. चला, पंकज पत्र वाचतो. आता बघा, प्रयोग शिकायचा बरं का आपल्याला. प्रयोगाचे 3 प्रकार पाडले. किती प्रकार? 3. कोणते? कर्तरी, कर्ता महत्वाचा, कर्मणी, कर्म महत्वाचं आणि भावे दोन्ही महत्वाचे नाही. यावरती 100% प्रश्न असतो. मग आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा लक्षात घ्या. पंकज पत्र वाचतो, वाचणारा कोण आहे? पंकज आहे. वाचणारा कोण आहे? पंकज. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, कर्ता जो आहे, वाच क्रियापदाला आज्ञा करा, धातूला बाहेर काढा. आपण वाचणारा, नारा नारी नारे नार्या, नारा नारी नारे नार्यापैकी एक प्रत्यय लावा आणि कोण काय नाही प्रश्न विचारा, येणार उत्तर करता असतो. मग आता बघा, पंकज पत्र वाचतो, वाचणारा, नारा नारा, वाचणारा कोण म्हटलं की पटकन उत्तर आलं काय, तर उत्तर आलं पंकज. पंकज कोण आहे? कर्ता. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणा कर्तरी प्रयोग. खेळ खतम आहे, खेळच खतम आहे डायरेक्ट. कसं आपण म्हटलं मंदा, मंदा काय करते? मंदा लाडू खाते. चला, खाणारी कोण आहे? मंदा आहे. मंदा करता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. डायरेक्ट म्हणायचं काय? कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्तरी प्रयोग. पुन्हा एक वाक्य घ्या पटकन गुरुजी. हा पटकन समजून सांगा, परीक्षा जवळ आली. चला या ठिकाणी आपला बाबू काय करतो? बाबू पत्र फाडतो. बाबूला राग आला, बाबूच्या कामाचं पत्र नाही आलं, बाबूनं टरकन फाडलं. बाबू पत्र फाडतो. फाडणारा कोण आहे? बाबू. बाबूला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणा काय? कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. पुन्हा आता कर्ता कर्म असेल तर सकर्मक कर्तरी, कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. म्हणजे कसं, समजा इथं घेतलं वाक्य आपण काय, बाबूच घेतला परत. बाबू मोठ्याने बोलतो. बाबू मोठ्याने बोलतो. चला, बोलणारा कोण आहे? बोलणारा कोण आहे? बाब्या. हा, मग बाबूला प्रत्यय का? नाही. बाबूला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. आणि बोलण्याची क्रिया कशावर घडली? बाबूरच घडली. कर्म आहे का? नाही. मग याचं काय म्हणायचा? बघा, कर्तरी आहे, कर्तरी तर आहे पण कोणता? अकर्मक, अकर्मक कर्तरी प्रयोग. कसं आपण म्हटलं काय? राधा हळू पळते. चला, पळणारी कोण आहे? राधा आहे. आणि पळण्याची क्रिया कशावर घडली? राधावरच घडली. म्हणजे या वाक्यात कर्म आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग आणि कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार बघितले आपण. एकाला म्हटलं सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. संपला कर्तरी प्रयोग, संपला. काय? कर्त्याला प्रत्यय नाही, 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 कर्तरी प्रयोग. कर्म आहे सकर्मक कर्तरी, कर्म आहे सकर्मक कर्तरी, कर्म आहे सकर्मक कर्तरी. कर्म नाही अकर्मक कर्तरी, कर्म नाही अकर्मक कर्तरी. कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार कर्तरी प्रयोग संपला. लय सोपं आहे, काहीच अवघड नाही. एकाच मिनिटामध्ये खेळ खतम होतो. कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग म्हणा. कर्म असेल सकर्मक कर्तरी म्हणा. कर्म नसेल अकर्मक कर्तरी म्हणा. कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही. कर्ता ओळखा, कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग असतो.
बाकीचा पडताळा घ्यायचा नाही. कर्म असेल सकर्मक म्हणा, कर्म नसेल अकर्मक म्हणा. हे तुमच्यापुढं 4-5 वाक्य ठेवलेले. आता पुढचा प्रकार सांगतो. धड 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 धड. गुरुजी याला बाजूला ठेवा, आम्हाला लिहू द्या, स्क्रीनशॉट मारू द्या. हा चला मग. कर्म शब्दातच आहे. कर्मणी 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 कर्मणी. काय दुसरा प्रयोग आहे. कर्म 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 चांगले करा. कर्मणी. हा ज्याच्यामध्ये कर्म महत्वाचं असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म महत्वाचं असतं म्हणजे काय, तर कर्माला कधीच प्रत्यय नसतं. त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग असतो. त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग असतो. मग आता लक्षात घ्या, कर्मणी प्रयोग केव्हा असतो, ज्या वाक्यात कर्म असतो आणि त्या कर्माला प्रत्यय नसतो तेव्हाच कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे कर्मणी प्रयोग होण्यासाठी कर्म असावं लागतं आणि कर्म असेल तर त्याला प्रत्यय नसावं लागतं. म्हणजे प्रत्यय नसेल कर्म पाहिजे आणि त्याला प्रत्यय नको, तेव्हाच कोणता प्रयोग असतो, कर्मणी. आपण काय म्हटलं, मंदाने मंदाने काय केलं, पेपर मंदाने पेपर वाचला वाचला. हा मंदाने पेपर वाचला. वाचणारी कोणी, मंदा. अहो मंदा कोणी, करता. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग काय ओळखायचं, कर्म. वाचण्याची क्रिया कशावर घडली, पेपरवर घडली. पेपर काय आहे, कर्म. कर्माला प्रत्यय नाही, प्रत्यय म्हणजे शेवटी जोडलेले अक्षर आहे, हे काही जोडलेलं नाही. मग पटकन म्हणायचं काय, कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकार अजिबात पडत नाही, सकर्मक कर्मणी अकर्मक कर्मणी. कारण कर्म नसेल तर कर्मणी प्रयोगच नसतो. जे हिंद भारत जे महाराष्ट्र, कर्त्याला प्रत्यय असते परंतु कर्माला नसते, तेव्हाच कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद बदलतं, ते आपल्याला पाहायचं नाही, आपल्याला पुढे पाहायचं. चला गुरुजी पेन बदला आणि पटकन सांगा दुसरं वाक्य. आपण घेतलं काय, गणेशने गणेशने आंबा आंबा तोडला 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 तोडला. तोडणारा कोण आहे, हो तोडणारा गणेश आहे. गणेश कोण आहे, करता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का, आहे ना गुरुजी, मग कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग कर्म ओळखा. तोडण्याची क्रिया कशावर घडली, अहो आंब्यावर घडली. आंबा काय, कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का, अजिबात नाही. मग प्रयोग कोणता, कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग. संपला प्रयोग. याचे किती प्रकार आहे, 5 आहे. 5 सुद्धा असो, घाबरायचं नाही. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय असतं, कर्माला प्रत्यय नसतो. हा प्राचीन कर्मणी प्रयोग. प्राचीन कर्मणी प्रयोगामध्ये काय, पुराण तो काय कर्म करीजे, लघुलेखराने जे आपल्याला वाचायला अवघड जातात असे वाक्य आलेले असतात. तो काय कर्म करीजे, करीजे देईजे बोलीजे म्हणीजे असं दिसलं समजून चालायचं काय, प्राचीन कर्मणी. नवीन कर्मणीमध्ये काय, कर्त्याला प्रत्यय असतं, पण कोणतं प्रत्यय, कडून 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 कडून. कर्त्याला कडून प्रत्यय असलं समजून चालायचं नवीन 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 कर्मणी प्रयोग. हा समापन कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय असतं. हा माझे पत्र लिहून झाले, माझे पत्र लिहून झाले, माझे पत्र लिहून झाले, माझे वाचून झाले, माझे खाऊ. हा म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर तो नवीन कर्मणी असतो आणि समापन क्रिया समाप्त झालेली असते. अशा आणि शक्य कर्मणी प्रयोग शक्यता सूचित केलेली असते. फक्त कर्मणी प्रयोगावर मुख्य याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, काही अवघड नाही. कर्त्याला प्रत्यय असते, कर्माला प्रत्यय नसते. हे जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर आपलं प्ले स्टोअरला जायचं, घे भरारी, घे भरारी, पुढे येतं डोळे गुरुजी, डोळे गुरुजी असं आलं की पटकन ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यावरती फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये संपूर्ण व्याकरण, ते पण नाचत गात हसत खेळत शिकवलेलं आहे. बरेच लोक म्हणते कशाला तुम्ही वेगवेगळे चाळे करता, असं करता, तसं काहीच नाही करत. मी आनंदाने शिकवतो, शिका. हसत खेळत शिकलं का लक्षात राहतं. तुम्ही जर ताणात आले मग गोंधळ होऊ शकतो. चला कर्तारी कर्मणी प्रयोग संपला. आता काय कोणता प्रयोग आहे, भावे. 2च मिनिटात सांगतो आणि चालतो, थांबतो. तिसरा प्रयोग कोणता आहे, भावे प्रयोग. जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर आपलं डोळे गुरुजी नावाचं युट्यूब चॅनल आहे, डोळे गुरुजी युट्यूब, त्याच्यावर जायचं, त्याच्यावर शिका. हा आणि मग प्ले स्टोअरला तर घे भरारी जे ॲप आहे त्याच्यावर पहिल्या घटकापासून शेवटच्या घटकापर्यंत क्रमाने दिलेलं आहे. आणि चला भावे प्रयोग काय म्हणतो. भावे प्रयोग, भावे प्रयोग सांगतो. एक, कर्त्याला प्रत्यय असते, कर्ता हा प्रत्यय सहित असतो. कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय असते. कर्माला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. कर्म नसेल तर कर्त्याला प्रत्यय असते, कर्माला नसते तर नसू द्या, कर्मच नाही. तर लक्षात घ्या, कर्ता प्रत्ययासहित, कर्म प्रत्ययासहित.
जिथे कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय तो भावे प्रयोग असतो. जर त्या प्रयोगामध्ये कर्म नसेल तर त्याला अकर्मक भावे म्हणा लागतं आणि कर्म असेल त्याला सकर्मक भावे म्हणा लागतं. मग लक्षात घ्या भावे प्रयोग हे भावे प्रयोगाचे दोन प्रकार. एकच म्हणा काय सकर्मक भावे आणि दुसरा अकर्मक भावे. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक भावे अकर्मक भावे. कर्त्याला प्रत्यय असते कर्माला प्रत्यय असते तो भावी प्रयोग असतो. कर्म असेल तर सकर्मक भावे म्हणा कर्म नसेल अकर्मक म्हणा. कसं पटकन आपण म्हटलं काय राधाने राधाने काय केलं राधाने बैलाला सोडले. बघा राधाने बैलाला सोडले. सोडणारी कोण आहे राधा. राधा कोण आहे कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग कर्म ओळखा. सोडण्याची क्रिया कशावर घडली बैलाला. बैला लागलं म्हणजे कर्माला प्रत्यय आहे म्हणजे कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. मग राहिलं कोण भावे भावे भावे. कर्ता पण आहे कर्म पण आहे म्हणजे कोणता सकर्मक भावे सकर्मक भावे सकर्मक भावे. हा आपण म्हणलं काय आपण म्हणलं रामाने रावणाला रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. मारणारा कोणी राम. कर्त्याला प्रत्यय आहे का आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. मग कोण राम. मारण्याची क्रिया कशावर घडली रावणावर. कर्म काय रावण. कर्माला प्रत्यय आहे का आहे ना गुरुजी म्हणजे तो कर्मरी प्रयोग होऊ शकत नाही. मग राहिलं कोण हा भावे कोणता सकर्मक भावे. गुरुजी अकर्मक भावे कसं. मग लक्षात घ्या सकर्मक भावे झालं आता कोणी अकर्मक भावे. दे दानादन दान का दे दानादन दान का दे दानादन दान का. पिवळा रंग घ्या अकर्मक भावे. आपण म्हणलं काय त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. जाणारा कोण आहे तो म्हणजे कोण कर्ता. त्याला काय लागलं प्रत्यय लागलं. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. कर्म आहे का जाण्याची क्रिया त्याच्यावरच घडली म्हणजे कर्म नाही. कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग नाही. मग कोणता प्रयोग आहे भावे पण कर्म नाही म्हणून अकर्मक अकर्मक भावे अकर्मक भावे. गुरुजी तुम्ही पळू पळू कोण शिकू राहिले. आज मला थोडी घाई आहे म्हणून परीक्षा जवळ आली म्हणून. चला आता या ठिकाणी लक्षात घ्या कर्म असेल तर सकर्मक भावे म्हणा कर्म नसेल तर अकर्मक भावे म्हणा. एकदम सोपे प्रयोग आहे. हे तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलंय. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतं तेव्हाच तो कर्तरी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतं पण कर्माला नसतं आणि भावे प्रयोगामध्ये दोहीला प्रत्यय असतात. आणि जर कर्म नसेल तर मग कर्त्याला प्रत्यय असतं मग तो अकर्मक भावे प्रयोग असतो. चला अशा पद्धतीने हे प्रयोगाचे 3 प्रकार आहे कर्तरी कर्मणी भावे. असं जर तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर डोळे गुरुजी YouTube चॅनल बघा आणि घे भरारी